काही वर्षांपूर्वी मराठीमध्ये एक चेकमेट नावाचा सिनेमा आला होता। त्याचा डायलॉग मला आजची स्टोरी सुरू करण्याआधी आवर्जून आठवतोय की एखादी बिघडलेली गोष्ट तुम्ही सुधारायला गेलात ना की ती आणखी बिघडते। आता राज्याची आर्थिक परिस्थिती तशीच आहे की काय असा प्रश्न पडतो आणि त्याचं मूळ कारण आहे की सरकार ज्या लाडक्या योजनांचा हट्ट धरून बसलेला आहे ना, त्या लाडक्या योजनांमुळे तिजोरीत तर ठणठणाटच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत सरकारमधल्या की ज्यासाठी पैसेच निघत नाही आहेत। अगदी जलजीवन मिशनपासून ते आमदार निधीपर्यंत। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर ज्या 57,590 कोटींच्या पुरवणी मागण्या केल्या त्यातली सुद्धा किती पैसे आलेले आहेत या सगळ्याचा हिशोब घेऊन मी आलो आहे। आज सकाळीच या संदर्भात आर्टिकल आले, ते अगदी आहे तसं मी तुमच्यासमोर आणलं आहे। नमस्कार, मी ओमकार, मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। पावसाळी अधिवेशन आलं। पावसाळी अधिवेशनात जवळपास जसं मी आकडा घेतला 57,509 कोटी माझ्या माहितीनुसार तो आकडा होता। त्याच्या पुरवणी मागण्या अजितदादांनी मांडल्या। आता पुरवणी मागण्या म्हणजे काय की तुमची आर्थिक जी वर्षभराची सगळी तरतूद आहे ही आर्थिक संपूर्ण तरतूद केल्यानंतर त्या सगळ्यातले जेव्हा खर्च सगळे होतात त्यानंतर तुम्हाला आणखी काही उर्वरित कामांसाठी किंवा समजा एखाद्या कामांचा 6 महिन्यात 8 महिन्यात असं आपल्याला दिसतं की तो खर्च वाढलेला असतो, एस्टिमेटेड कॉस्टपेक्षा जास्त खर्च ऐनवेळी होतो, काहीतरी प्रॉब्लेम येतात। तर हे जे अतिरिक्त सगळे खर्च असतात या खर्चांसाठी परत एकदा पुरवणी मागण्या मांडल्या जातात आणि मग त्यानुसार त्यातून सगळे जे खर्च आहेत ते खर्च नील केले जातात। तर आर्थिक अधिवेशन संपल्याचे पुढचं अधिवेशन आहे त्यातच सरकारला जवळपास 57,000 कोटींच्या या सगळ्या पुरवणी मागण्या द्याव्या लागल्या। इथपर्यंत थांबलेलं नाही आहे। ज्या मला आठवतं महिनाभरापूर्वी वाळव्यातलाच कॉन्ट्रॅक्टर होता जलजीवन मिशनचे, त्याला ते सब कॉन्ट्रॅक्ट होते, त्याला जीव द्यावा लागला, आत्महत्या करावी लागली। जलजीवन मिशनची आता महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे, जवळपास 52,000 कोटींची सगळ्यातली कामं महाराष्ट्रात आलेली आहेत। 52,000 कामं सगळी महाराष्ट्रात आली। त्यातली किती कामं झालीत तर त्यातली जवळपास 49% म्हणजे 52,000 मधले आपण धरून चालू की एक जवळपास 26,400 जेवढे आहेत तेवढीच कामं सगळ्यातली पूर्ण झालीत। आणि उर्वरित कामांसाठी केंद्राकडून अजूनही सरकारला, राज्य सरकारला निधी आलेला नाही आहे। आता आधीची जी कामं उरलीत त्याचाच निधी राज्य सरकारकडून सुद्धा सुटलेला नाही आणि केंद्राकडून पण तो थकलेला आहे। त्यामुळे प्रॉब्लेम असं झाला आहे की नव्याने जी आता जी कामं द्यायची आहेत तर त्या नव्याने देण्यात येणाऱ्या कामांमध्ये मात्र सरकारकडे द्यायला आत्ताच्या घडीला पैसे आहेत का तर पैसे बिलकुलच नाही आहेत। मी सुरुवातीला उल्लेख केला होता की तिजोरीत इतका ठणठणाट झालाय सगळा, तर तो ठणठणाट नक्की का झालाय? आपल्यावरती आता जवळपास 9,32,000 कोटींचं कर्ज आहे आपल्या राज्यावरती आणि ही आकडेवारी जर काढली तर ही गेल्या 5 वर्षात दुप्पट झाली। म्हणजे 2020-21ची आकडेवारी ही 5,19,000 कोटींची। तिथून आपण 2021-22, 22-23, 23-24 आणि म्हणजे आपण 25-26ला येतो तर 5,19,000 कोटींचा आकडा आता थेट 9,32,000 कोटींवरती जातो। आणि याला सगळ्यात कारणीभूत काय आहे आत्ताच्या घडीला तर राज्य सरकारच्या लाडक्या योजना आणि त्या योजना राबवल्याच पाहिजेत याचा अट्टहास। ज्यातली एक लाडकी बहीण जी योजना आहे जिला 45,000 कोटीची तरतूद करावी लागली आणि त्याच्या व्यतिरिक्त आत्ताच्या बेसिक गोष्टी आहेत म्हणजे आमदार निधी गेल्या 8 ते 9 महिन्यापासून एकाही आमदाराला मिळालेला नाही। तुम्ही याच्या आधी फक्त हे ऐकलं असेल की सरकारमधल्या आमदारांना मिळतोय, जे विरोधात आहेत त्या आमदारांना निधीच मिळत नाहीये। तर साधारण वर्षाला जी 5 कोटींची तरतूद आहे की प्रत्येक आमदारला तेवढे आमदार निधी मिळतो की त्या 5 कोटीमधून त्याच्या वॉर्डातली हे रस्त्यावरचे स्ट्रीट लाईट्स ज्याला आपण पथदिवे बसवणं असेल, कुठे छोटी मोठी रस्त्याची कामं असतील, आणखी कोणती महत्त्वाची कामं गटारांची लाईन टाकायची असेल किंवा त्याच्या वॉर्डातली छोटी मोठी कामं आहेत ती करायला त्याला 5 कोटी रुपये मिळतात। गेले 9 महिने राज्य सरकारमधल्या कोणत्याच आमदारला हा आमदार निधी पण मिळालेला नाही आहे। राज्य सरकार काय सांगतंय की DPDCकडे ह्या सगळ्या आम्ही गोष्टी दिल्यात। आता जिल्हा नियोजन आणि प्रशासन जे आहे त्याच्यासाठी हा निधी जर तुम्ही दिला असेल तर तो निधी आमदारांपर्यंत पोहोचवणं अपेक्षित होतं, ते अजून झालेलं नाही। DPDCच्या बैठका जरी ज्या ठिकाणी होत असल्या तरी प्रस्तावित कामं आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कोणती कामं करायची याच्यावरती चर्चा होती। याची आर्थिक तरतूद किती लागणार आहे हे घेतलं जातंय,
पण ती तरतूद भागवणार कशी याच्यावरती मात्र कोणतंही क्लॅरिफिकेशन अजून अर्थमंत्र्यांकडून या सगळ्या प्रकरणात आलेलं नाही आहे. त्यामुळे राज्यभरात जेवढे जिल्हा नियोजन समिती आहेत त्यांना अपेक्षित आणि वेळेत या दोन गोष्टींमध्ये पैसे मिळणार ते दोन्हीही अजून झालेलं दिसत नाही. त्याच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला कळतं की राज्यभरातले कॉन्ट्रॅक्टर जे अत्यंत वैतागलेत. म्हणजे बघा, कॉन्ट्रॅक्टर या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असण्याचं कारण काय की सरकार काय सही कामं स्वतः करत नाही, सरकार आउटसोर्स करतं. आता सरकारने आउटसोर्स केल्यानंतर संबंधित व्यक्तीला ते काम देतं. बऱ्याचदा असं होतं की टेंडरिंग प्रोसिजरच असते, त्यातून एखाद्याला टेंडर लागतं, त्याच्या पुढे तो सब कॉन्ट्रॅक्ट करतो आणि आणखी 4 जणांना टेंडर वाटून देतो. मुद्दा असा आहे, या कॉन्ट्रॅक्टर्सची देणी न निघाल्यामुळे कामं थकलीत. बरं, कॉन्ट्रॅक्टरला आज 4 जणांची देणी आहेत, त्याला रॉ मटेरियल घेऊन यायचं आहे, त्याला तिथे आणखी 4 माणसं कामाला लावायची आहेत, त्याला लेबर पोसायचं आहे. त्या कॉन्ट्रॅक्टरचेच मूळ मुद्दा असा आहे की ते रॉ मटेरियल घ्यायचं असेल, त्यानंतर लेबरचे पैसे यायचे असतील, या सगळ्या गोष्टींसाठी पैसे नसल्यामुळे ही सगळी आत्ताची कामं थकलेली आहेत. आणि महत्त्वाचं काय तर 90,000 कोटी राज्यातले कंत्राटदारांचे अक्षरशः वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टचे जे थकले त्यातलं एक तर मी तुम्हाला जलजीवन मिशनचं आत्ता सांगितलं, ते तर आणखी वेगळंच त्यातला विषय आहे, कारण त्याला केंद्राचे पण पैसे येतात. पण छोटी मोठी रस्त्यांची कामं असतील, वेगवेगळ्या ठिकाणी फुटपाथ बांधायचे असतील, कुठे आणखी सीवेज प्लांट असतील शहरांमधले, तर या सगळ्यासाठीचे जे पैसे यायचे होते ह्यातले जवळपास 90,000 कोटींची कंत्राटदारांची देणी थकली आहेत. आमदार मंत्रालयात राऊंड मारतायत, पण आत्ताच्या घडेल तरी त्यांना त्यांचा स्वतः जो हक्काचा निधी 5 कोटी तो सुद्धा मिळत नाही. या डिसेंबर किंवा येणाऱ्या काळात जानेवारी फेब्रुवारी असं साधारण आपण 3 महिने हायपोथेटिकल धरले की राज्यातल्या झेडपीच्या आणि त्यानंतर महापालिकांच्या अशा सगळ्या निवडणुका पाईपलाईनमध्ये आहेत. आता निवडणुका बघून कदाचित निधी वाटला जाईल अशी आत्ता एक छोटीशी अपेक्षा आहे. त्याहून पुढे जाऊन आता आपण बघितलं की इथपर्यंत गोष्टी फक्त थांबत नाहीत. राज्यातला निधी न मिळण्याची आत्ता महत्त्वाची कारणं काय असतात, तर एक तर वित्तीय तूट वाढली, फिस्कल डिफिसिट राज्याचं आत्ताच आपण बघितलं या सगळ्यामधलं. मी अशी म्हटलं की त्याचा आकडा हा हजारो कोटींमध्ये आताच्या घडला गेला आहे. एकतर यावेळी जो अर्थसंकल्प मांडला तर यावेळीचाच अर्थसंकल्प तुटीमध्ये मांडलेला होता, म्हणजे ऑलरेडी डिफिसिट कन्सिडर करून तो अर्थसंकल्प मांडण्यात आलेला होता. त्यानंतर परत 57,000-57,000 कोटींची या सगळ्याची पुरवणी मागण्यांची सगळ्या मांडण्यात आल्या. आता आमदारांना जे 5 कोटी होते ते तर मिळतच नाहीत. म्हणजे जसं मी तुम्हाला मगाशी वेगवेगळे पाणी पुरवठा किंवा वेगळी योजना असतात त्या संदर्भातल्या आल्या. त्याच्या पुढे जाऊन काय झालंय, हे सगळे प्रस्ताव आता फायलिंगमध्ये पडलेत, त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यावरती काही होतच नाहीये. आता इतकंच नाही थांबलंय तर आमदारांचे पैसे तर झालेच, त्याच्या व्यतिरिक्त राज्याचं फिस्कल डिफिसिट वाढलं. त्यानंतर राज्यावरती 9.25 लाख कोटींचं कर्ज झालं, 9,32,000 कोटींचा असा काहीतरी आकडा येतो. त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे 25,000 कोटी हे एकाच योजनेला लागतात. याच्या व्यतिरिक्त ठेकेदारांची 90,000 कोटींचं देणं आहेतच, पण आर्थिक शिस्त सगळी या सगळ्यामध्ये बिघडली आहेत. मागच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेंवर आरोप झाले की ॲडमिनिस्ट्रेशनसह कोलॅप्स झालं, आर्थिक शिस्त एकनाथ शिंदेंनी काहीच ठेवली नाही, जमेल त्या ठिकाणी निधी द्यायचा प्रयत्न केला, किंवा निवडणुका होत्या त्यामुळे अर्थात महायुती म्हणूनच हे तिघं होते. अर्थात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वात सगळ्यांनी निवडणुकांना सामोरे गेले. पण त्या सरकारमध्ये सुद्धा ह्या सगळ्याची आर्थिक शिस्त अत्यंत बिघडली होती. आत्ता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा या सगळ्या गोष्टींना किती लगाम बसतो हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण या घडीची तरी आकडेवारी फार वेगळं सांगते. पुढे सगळ्यात महत्त्वाचं काय ते म्हणजे आत्ताच्या घडीला मोठ्या प्रकल्पांवरती खर्च आता वाढलेले आहेत. आणि त्यामुळेच बघा तुम्ही या सगळ्याचे रिपरकशन्स कसे असतात की शक्तिपीठ महामार्ग करायचा आहे, जवळपास 70 ते 72 हजार कोटींपर्यंत त्याची आत्ताची इन्व्हेस्टमेंट आहे. आणि ही तर प्रस्तावित आत्ता ते तेवढं आहे, तो होईपर्यंत त्याचं कॉस्ट आणखी वाढणार आहे. त्यामुळे त्यानंतरचं जसं त्याचं लँड ॲक्विजिशन नंतरच्या काळात सुरू होईल, तिथून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. याच्यामुळे जी येणारी पुढची 2-3 वर्ष जाणार आहेत, त्या 2-3 वर्षांमध्ये अगदी रॉ मटेरियलपासून ते म्हणजे बेसिक अगदी सिमेंट, खडी, त्याच्यासाठी लागणारं कॉन्क्रीट मिश्रण वगैरे, रेतीपासून या सगळ्याची रेट वाढणार आहेत, लेबरचे कॉस्ट वाढणार आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे तर त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं कॉस्टच 1 लाख कोटींच्या वर जाते की अशी आत्ताची परिस्थिती आहे. पण तो झाला पाहिजे, म्हणजे मोठे प्रकल्प लवकर मार्गी लागले पाहिजेत. आणि यामुळं काय झालं बघा, शेतकरी कर्जमाफीचं ज्यावेळी मुख्यमंत्र्यांना विचारलं होतं आपल्या मुंबई तकच्याच कार्यक्रमात, तर मुख्यमंत्री म्हणाले की आत्ता आपली तेवढी कपॅसिटी आहे, पण आत्ता यंदा पाऊस चांगला आला आहे,
आपल्याला दिसतंय की यंदाचं यील्ड्स आणि क्रॉप याचं जे काय असेल ते खरीपाचे उत्पन्न चांगलं निघेल, असं असताना दिली तर जर पुढच्या वर्षी किंवा आणखी 2 वर्षांनी दुष्काळ पडला आणि आणखी एक्स्ट्रीम कंडिशन असेल तर अशा वेळी मात्र सरकारची आर्थिक कपॅसिटी राहणार नाही, म्हणजे फायनान्शियल कपॅसिटी सरकारची नसेल, त्यामुळे आत्ता आम्ही ते करणार नाही आहोत. पण मूळ मुद्दा असा आहे, ज्यावेळी गेल्या 6 महिन्यात महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या गेल्या 10 वर्षातल्या सगळ्यात जास्त आत्महत्या होत आहेत, हा दर आत्ताच आहे. म्हणजे दिवसाला 9 शेतकरी आत्महत्या करतात राज्यामध्ये. अमरावती रिजन हे त्यामध्ये सगळ्यात मोठं आहे. असं असताना हा जो फार्मर डिस्ट्रेस आहे हा रिलीज होण्यासाठी मात्र सरकारकडून किती तत्काळ मिळतंय, तर त्याच्यामध्ये आत्ताच्या घडलं ते काही दिसत नाही. जरी असं दिसत असलं की अवकाळी पाऊस आला, काही ठिकाणी गारपीट झाली, तर मंडळनिहाय त्याचा आम्ही एक आढावा घेऊ, त्यानंतर पंचनामा करू आणि त्याच्यानुसार आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना थ्रू पैसे वाटू. पण डीबीटी जे की थेट या सगळ्यामध्ये पैसे ट्रान्सफर करणं असेल तर ते त्या घडीला होत नाही, हे आत्ता सगळ्या गोष्टी दिसत आहेत. आता इतक्या तुटीचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर सगळ्यात मोठं असं प्रॉब्लेम झालेला आहे ते म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील सगळ्यांचीच, म्हणजे शेतकरी फार्मर डिस्ट्रेस आहे का तो राज्यात दिसतोय. दुसरं काय, कॉन्ट्रॅक्टर वेगळ्या लेवलला, म्हणजे आपण असं म्हणतो कॉन्ट्रॅक्टर खूप पैसे कमवतात सगळं, पण त्यांची देणी आहेत का, तर ती पण थकलीत. तिसऱ्या बाजूला लाडक्या बहिणींचे पैसे अगदी वेळेत सुरू आहेत का, तर रक्षाबंधनपर्यंत आम्ही सगळी देणी देऊ असं मधल्या 2 महिन्याचे जेव्हा पैसे थकले होते तेव्हा सरकारने सांगितलं. तर ज्या ज्या योजना सरकार राबवत आहे, ज्या ज्या ठिकाणी सरकार ॲक्च्युली पैसे लावतं आहे, त्या ठिकाणचे पैसे सुद्धा वेळेत नाही आहेत. ते आणखी डिले होत चाललं आहे. आणि या सगळ्यामुळे काय झालं आहे, तर आपण आर्थिक गर्तेमध्ये अक्षरशः प्रत्येकजण लोटलो गेलो आहे, अशी आत्ताची परिस्थिती आहे. आज हे आर्टिकल होतं म्हणून म्हटलं की ती आकडेवारी किती काय हे दाखवणं फार महत्त्वाचं आहे. कारण एकतर एका बाजूला फिस्कल डिफिसिट आहे, आपण तुटीचा अर्थसंकल्प मांडू लागलो आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे ती डिफिसिट आपण भरून कशी काढणार ह्याच्यासाठीचं फायनान्शियल प्रोव्हिजन दिसत नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन लाडक्या योजना आणि कल्याणकारी म्हणण्यापेक्षा पॉप्युलर ज्या स्कीम्स आहेत याच्यावरती सरकार जास्त भर देत आहे, कारण त्याच्यातून नरेटिव्ह बिल्टअप करता येतं आणि अर्थात निवडणुकांना मतही मागता येतात. राजकारण जर फक्त निवडणुकांपुरतंच असेल आणि या कल्याणकारी योजना ज्याला आपण म्हणतो त्या पण फक्त निवडणुकांपुरत्याच असतील तर मग येणाऱ्या काळात नक्की ह्या सगळ्याची आकडेमोड होणार कशी आणि हिशोब लागणार कसा हे प्रश्न अनुत्तरित राहतात. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओंकार, मुंबई तकसाठी थेट पुण्यावरून.